घायल तो यहाँ हर परिंदा है, मगर जो फिर से उड़ सका वही तो जिंदा है. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या करंट क्रॅकर्स या रिव्हिजन सिरीजमध्ये मी गणेश पवार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर बघा, आपण जानेवारी 2025, फेब्रुवारी 2025 या दोन व्हिडिओच्या नंतर आपण आता मार्च 2025 चा मंथली करंट अफेअरचा व्हिडिओ सुरू करतोय. तर बघा, आपण व्यवस्थितरित्या जानेवारी आणि फेब्रुवारी कव्हर केलंय. त्याच्यामध्ये काही तुम्हाला थोडंफार मिक्सअप पण दिसलं असेल, पण मिक्सअप का तर ते आपल्या एक्झाम दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. रिझन काय तर आपण आपल्या एक्झामसाठी तयारी करतोय, त्यामुळे एक्झाम ओरिएंटेड ज्या गोष्टी त्याच्यामध्ये मी परत परत टाकण्याचा काय केलाय प्रयत्न केलाय. त्या गोष्टींवर मी फोकस करा म्हणून सांगतोय. त्या गोष्टींवर तुम्ही व्यवस्थितरित्या फोकस करायचा, त्या गोष्टी हायलाइट करून ठेवायच्या. त्या एक्झामला येण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. तर बघा, चला तर आपण सुरू करूया आज आपलं मार्च 2025 चं करंट अफेअर्स. तर बघा, महत्वाची न्यूज तर ती बघा, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं काल 76व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते? प्रबोओ सुबियांतो. काय नाव त्यांचं? प्रबोओ सुबियांतो. आणि त्याची संकल्पना होती स्वर्णिम भारत विरासत और विकास. त्याच्याबरोबर मी तुम्हाला 77व्या प्रजासत्ताक दिनाचे पण प्रमुख पाहुणे सांगितले होते. त्यांचं नाव काय होतं? अँटोनियो कॉस्टा आणि उर्सुला ऑन्डरलेन. त्यानंतर बघा, पॉस्को ऍक्ट आयोगाचा पीओक्यू याच्यावरती पॉस्को ऍक्ट कधीचा आहे तर लक्षात ठेवा, राज्यसभेला प्रश्न विचारला होता. 14 नोव्हेंबर 2012 ला काय आला होता? पॉस्को आला होता. त्याच्यानंतर बघा, पुढे जाऊया आपण. पंचायत हस्तांतरण निर्देशांक. आता बघा, हा पंचायत हस्तांतरण निर्देशांक कधीचा आहे तर 2024 चा आहे. प्रश्न विचारण्याची शक्यता खूप कमी, फक्त एक असा काहीतरी निर्देशांक असतो म्हणून लक्षात ठेवा. तर बघा, हा निर्देशांक कुणी प्रिपेअर केला होता तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आणि लक्षात ठेवा, हे केलं होतं पंचायत राज मंत्रालयाने ह्याला काय केलं होतं? पब्लिश केलं होतं. त्यानंतर बघा, राज्य आणि युनियन टेरिटरीज मधील अधिकार आणि संसाधनांच्या विकेंद्रीकरणाचे मूल्यांकन यामधून काय केलं जातं? स्पष्ट केलं जातं. आणि या अहवालामध्ये पहिला क्रमांक कोणाचा होता तर कर्नाटक, दुसरा केरळ आणि चौथ्या क्रमांकाला कोण होतं? आपलं महाराष्ट्र. फक्त टॉपचे देश लक्षात ठेवा, बॉटमचे लक्षात ठेवायची काहीच गरज नाही. ठीक आहे, चला तर बघूया आपण पुढची न्यूज आपली. तर बघा, आणीबाणीच्या काळात तुरुंगात असलेल्यांना आता महाराष्ट्र सरकारने पण हा निर्णय घेतला होता. तसाच सेम कोणी घेतलाय तर बघा, हा ओडिशा सरकारने घेतलाय. तर ओडिशा सरकार काय करणार आहे? ज्या वेळेस 25 जून 1975 ला इंदिरा गांधी पंतप्रधान असताना आणीबाणी लागली होती आणि त्या आणीबाणीच्या काळात जे तुरुंगात होते त्यांना सरकारतर्फे किती? 20,000 रुपये. किती? 20,000 रुपये काय दिली जाणार आहे? पेन्शन दिली जाणार आहे. इथं व्यवस्थित काय करा, तुमच्या नोटमध्ये हायलाइट करून ठेवा. त्यानंतर बघा, समान नागरी संहिताबद्दल मी काल तुम्हाला बोललो होतो. तर समान नागरी संहिता लागू करणारं स्वातंत्र्य अगोदरचं गोवा, स्वातंत्र्यानंतर 3 राज्यांनी केलंय. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काल सांगितलं उत्तराखंड, त्यानंतर गुजरातने पण केलं होतं. आणि गुजरातसाठी समिती कुठली होती तर माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या काय केली होती? अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली गेली होती. त्यानंतर तुम्हाला मी म्हणलं होतं की आसाममध्ये हे विधेयक मांडले आणि ते आता पास झाल्याची न्यूज आता रिसेंटली मला मिळते. त्याच्यानंतर बघा, पुढे जाऊया आपण. तर बघा, पुढचा मुद्दा आपण या पीडीएफ मधले एक्झाम दृष्टिकोनातून जे इम्पॉर्टंट मुद्दे आहेत त्यांनाच आपण फोकस करतोय. तर बघा, गल्फ ऑफ मेक्सिको, जे मेक्सिकोचं आखात होतं त्या मेक्सिकोच्या आखाताचं नामांतरण करण्यात आलंय, त्याचं नाव बदलण्यात आलंय. तर त्याचं नाव काय बदललंय बघा, त्याचं नाव केलंय गल्फ ऑफ अमेरिका. अमेरिकेने तिथे स्वतःचा थोडासा अधिकार दाखवला आणि मेक्सिकोच्या आखाताचं काय केलं? अमेरिकन आखात असं काय केलं? नामकरण केलं. लक्षात ठेवा. त्यानंतर डेनाली पर्वत रांग आहे, त्या डेनाली पर्वत रांगेचं काय नाव केलंय? माउंट मॅकिनले. काय नाव केलंय? माउंट मॅकिनले. ही आंतरराष्ट्रीय घडामोडी त्या अँगलनी जर आलं, सध्या नाव बदलायचा ट्रेंड खूपच आहे. तुम्ही आता काल परवा एक न्यूज पाहिली असेल की पाकिस्तान मधील काही शहरांची आणि रस्त्यांची नावं बदलली, त्याला हिंदू नावं देण्यात आली. त्यामुळे थोडं सध्या हा ट्रेंडिंगचा मुद्दा आहे. जर इथं प्रश्न आला तर येऊ शकतो, त्या अँगलनी मी हा पॉईंट काय केलाय? कव्हर केलाय. त्यानंतर बघा, पुढची महत्वाची गोष्ट आपली की 2026 हे वर्ष बघा, हा टेस्ट सिरीजला मी प्रश्न टाकला होता. 2026 हे वर्ष दुहेरी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. आणि दुहेरी कशासाठी तर लक्षात ठेवा, संस्कृती आणि पर्यटन तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी असं दुहेरी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. पण हे कोण कोण करतंय हे इथं महत्वाचं. तर भारत आणि स्पेन हे दोन देश मिळून काय करतायत? ह्याला साजरं करतायत. भारत आणि स्पेन हे दोन देश दुहेरी वर्षाच्या संदर्भात लक्षात ठेवा. पण हे कधीच आहे? 2026 हे वर्ष लक्षात ठेवा. त्यानंतर बघा,
इकोवास, इकोवास काय लक्षात ठेवा, इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्टर्न आफ्रिकन कंट्रीज. ज्या पश्चिम आफ्रिकन कंट्रीज आहेत त्यांनी एक इकोवास नावाचा समूह बनवलाय आणि त्या इकोवास मधून 3 देश बाहेर पडलेत. आणि इथं प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ह्याला व्यवस्थित हायलाइट करून ठेवा. तर इकोवास मधून 3 देश बाहेर पडलेत. त्याच्यानंतर पहिला देश आहे नायजर, त्याच्यानंतर दुसरा देश आहे माली आणि तिसरा देश आहे बुर्किना फासो. हे 3 देश लक्षात ठेवा की जे इकोवास मधून काय केलेत, बाहेर पडले आहेत. त्यानंतर बघा, जागतिक आर्थिक मंचाची, काय म्हणले, जागतिक आर्थिक मंचाची जी शिखर परिषद आहे तर ती शिखर परिषद कुठे भरली होती, तर ती दावोसला भरली होती. आणि त्या दावोसला कोण गेले होते, आपले सीएम गेले होते. त्यामुळे ही परिषद जर कुठं भरली होती हे विचारलं आलं तर लक्षात ठेवा ती दावोसला भरली होती. पण बऱ्याच जणांना कळतंय की जी दावोसला तर भरली होती, पण दावोस कुठे हेच कळत नाही. तर लक्षात ठेवा दावोस कुठे, स्वित्झर्लंड मध्ये. कुठं, स्वित्झर्लंड मध्ये. स्वित्झर्लंड कधी कधी काय होतं, शहर माहिती असतं दावोस, दावोस आपण न्यूज ऐकली की सीएम दावोसला गेले, दावोसला गेले. पण प्रॉब्लेम कुठं होतो, ते दावोस जर कंट्री दिली तर कंट्री कळत नाही. लक्षात ठेवा ती स्वित्झर्लंड आहे. संकल्पना काय होती याची, कोलॅबोरेशन फॉर इंटेलिजंट एज, ही याची काय आहे, थीम आहे. हे लक्षात ठेवा. आणि ह्याचं मुख्यालय कुठे लक्षात ठेवा, कोलोनी जिनिवा. पण ह्याला आपले कोण सीएम गेले होते, देवेंद्र फडणवीस. त्यानंतर बघा, संजीव राजन. संजीव राजन हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा. हे कोण आहेत लक्षात ठेवा, ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे इम्पॉर्टंट म्हणून तुम्ही आपल्या नोट्स मध्ये इम्पॉर्टंट करून ठेवा. तर बघा, संजीव रंजन हे लक्षात ठेवा, हे राजन झाले. संजीव रंजन, संजीव रंजन कोण आहेत लक्षात ठेवा, इंडियन ओशन रिम असोसिएशनचे सरचिटणीस म्हणून त्यांची काय केली, नियुक्ती केली. कशाचे, इंडियन ओशन रिम असोसिएशनचे काय ते सरचिटणीस. आणि स्थापना कधी झाली ह्याची लक्षात ठेवा, 1997 ला काय झाली, ह्या रिम असोसिएशनची काय झाली, स्थापना झालेली आहे. त्यानंतर बघा पुढे, आता बघा आपण पाहिलं असेल की जे देशाचे राष्ट्राध्यक्ष असतात, राष्ट्राध्यक्षांची पत्नी जी असते ती देशाची प्रथम लेडी असते. काय असते, प्रथम लेडी असते. आता आपल्या देशातला विभाग वेगळा आहे, सोडून द्या. समजा आता डोनाल्ड ट्रम्प आहेत युएसए चे अध्यक्ष, त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्या देशाच्या काय झाल्या, प्रथम लेडी झाल्या किंवा फर्स्ट लेडी झाल्या. तुम्हाला मी काल परवा इंदिरा गांधी पुरस्कारच्या वेळेस सांगितलं होतं की इंदिरा गांधी पुरस्कार जो आता 2026 चा मिळालाय तो मिळालाय ग्रेसा माशेल यांना. आणि ग्रेसा माशेल कोण आहेत लक्षात ठेवा, त्या नेल्सन मंडेला यांच्या पत्नी होत्या आणि ते आफ्रिकेचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्या आफ्रिकेच्या पण पहिल्या प्रथम लेडी राहिल्यात. आणि त्यानंतर त्यांनी एक समोरा म्हणून होते, त्यांच्याशी विवाह केला होता आणि ते पण एक आफ्रिकन कंट्रीचे राष्ट्राध्यक्ष होते. मग बघा, एकच व्यक्ती काय, ग्रेसा माशेल, 2 देशांच्या, कारण 2 देशांच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर त्यांनी लग्न केलं होतं. त्यामुळे त्या 2 देशांच्या फर्स्ट लेडी होत्या ग्रेसा मार्शल. हे नाव लक्षात ठेवा, ग्रेसा मार्शल. त्यानंतर बघा, हे काय, उषा वान्स, ह्या कोण आहेत लक्षात ठेवा, हे अमेरिकेचे जे उपराष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या काय आहेत लक्षात ठेवा, उपराष्ट्राध्यक्षांच्या पत्नी. आणि त्या भारतीय वंशाच्या आहेत म्हणून ते इम्पॉर्टंट आहे. त्या अमेरिकेच्या पहिल्या भारतीय अमेरिकन, म्हणजे भारतीय वंशाच्या अमेरिकन काय आहेत लक्षात ठेवा, हिंदू सेकंड लेडी. म्हणजे उपराष्ट्राध्यक्षाची जी पत्नी असते तिला काय म्हणलं जातं, सेकंड लेडी असं काय झालं सांगितलं जातं. आणि काय महत्वाचं आहे, ती हिंदू सेकंड लेडी हा वर्ड इथं काय आहे, महत्वाचा आहे. नंतर बघा, थायलंड, थायलंडने काय केलं माहितीये का, थायलंडने काय केलंय लक्षात ठेवा, समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. आणि इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो, वन लाइनर. त्यामुळे ह्याला काय करा, इम्पॉर्टंट करून ठेवा. त्यानंतर बघा, 2025 युएच्या अध्यक्षाद्वारे काय केलं माहितीये का, 2025 हे समुदायाचं वर्ष म्हणून काय केलंय, घोषित केलंय. 2025 काय, समुदायाचं वर्ष म्हणून काय केलंय, घोषित केलेलं आहे. त्यानंतर बघा पुढे जाऊया आपण. तर बघा पुढं, एआय जनरेटेड बाल शोषण सामग्रीला गुन्हा ठरवणारा पहिला देश, मी काल सांगितलं तुम्हाला काय तो, ब्रिटन. मग ब्रिटन आणि युके एकच आहे ना, एखादा म्हणायचा काल ब्रिटन म्हणला ना आज युके म्हणला, काय तू याडाबेडात आला काय, तसं याडाबेडा नाही झालं मी, एकाच देशाला भारत म्हणलं काय इंडिया म्हणलं काय, बरोबर. तर तसं लक्षात ठेवा, युके. ओके. त्याच्यानंतर बघा, चीनच्या बीआरआय मधून पनामाची माघार आहे. पनामानी कुठे माघार घेतली, चीनच्या बीआरआय एक संघटना आहे त्याच्यातून पनामानी माघार घेतली आणि ते ऑपरेशन डेव्हिल हंड आपण काल पाहिलं होतं. त्यानंतर बघा, वर्ल्ड बँकेद्वारे जीडीपीचा अंदाज 25-26 साठी 6.7 सांगितलं होता. पण हे नका लक्षात ठेवू, मी जे सांगतो ते तुम्ही 100% नोट डाऊन करून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आयोगाने ह्याच्यावर सारखा असाच प्रश्न अगोदर विचारलाय. 2026-27 साठी भारताचा जीडीपी साधारण किती असेल, तर तो 6.6 असेल असं कोणी सांगितलंय, वर्ल्ड बँकेने काय केलंय, सांगितलं आहे. 6 पॉईंट किती असेल, 6 असेल. आधी अंदाज किती ठेवला होता, 6.3, पण त्यांनी सांगितलं की 6 पॉईंट वरून किती होतो, 6.6 होऊ शकतो.
नंतर बघा आपल्या आता एमपीएससी फॉर्म भरताना येते तुम्हाला डिजी लॉकर. तर बघा ते डिजी लॉकरच्या यशस्वी पूर्ण वाटचालीच्या नंतर पूर्ण वाटचालीच्या नंतर आपल्या भारत सरकारने काय केलंय, एक एनटीटी लॉकर आणले. लक्षात ठेवा काय नाव त्याचं, एनटीटी लॉकर. हे एनटीटी लॉकर कसे डिजी लॉकरच्या धर्तीवरच आणलंय, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर बघा ते मंत्रालय काय लक्षात ठेवणार, काहीच गरज नाही त्याची, फालतू इथे. त्याच्यानंतर बघा पुढं बघा नुकतेच 10 वर्ष पूर्ण झालेल्या घटना म्हणजे काय माहितीये का, मी अशा योजना आणल्यात की ज्यांना 2024 किंवा 25 मध्ये काय झालंय, 10 वर्ष पूर्ण झालेत. तर त्या कोणत्या कोणत्या योजना त्या थोडस लक्षात ठेवा, कारण 25 चा आपला घडामोडी येणार आहेत, त्यामुळे ते फोकस केलं जाऊ शकतं. तर बेटी बचाव बेटी पढाव, तर बेटी बचाव बेटी पढाव कधी 22 जानेवारी 2015 ला लॉन्च झाली होती आणि त्याला 22 जानेवारी 2025 ला 10 वर्ष झालेत. त्याच्यामुळे इथं प्रश्न नाकार देत नाही आणि ही योजना आयोगाच्या दृष्टीने खूप खूप काय आहे, इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यानंतर बघा वन रँक वन पेन्शन ती कधी आणली होती योजना, 7 नोव्हेंबर 2015 ला. हिला पण किती वर्ष पूर्ण झालेत, 10 वर्ष काय झालेत, पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर स्वच्छ भारत मिशन 2 ऑक्टोबर, जेव्हा नरेंद्र मोदींचं पहिल्यांदा सरकार स्थापन झालं तेव्हा त्यांनी काय केलं, 2 ऑक्टोबर 2014 ला स्वच्छ भारत मिशन आणलं होतं. बघा ते गांधीजींचा चष्मा वगैरे असं नव्हतं का ते, स्वच्छ भारत मिशन. ओके, लक्षात असू द्या. नंतर मेक इन इंडिया पण इम्पॉर्टंट योजना, सगळ्या इम्पॉर्टंट योजना करंटला नाही आल्या तर इकॉनॉमिक्सला येतीलच, असं लक्षात ठेवा. ह्या परीक्षेला नाही, मेन्सला येतील, मेन्सला नाही, ग्रुप सी ला येतील, कुठं ना कुठे येतील, लक्षात असू द्या. तर बघा मेक इन इंडिया काय, 25 सप्टेंबर 2014 ची योजना आहे. कितीची, 25 सप्टेंबर 2014 ची. आणि आपण करंट बरोबर इतर बऱ्याच गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा आपलं सगळं करंट पूर्ण होईल तुम्हाला त्यावेळेस करंट बद्दल एक आत्मविश्वास असेल की बुवा काय माझं करंट झालंय. कारण काय होतं, आपण पीडीएफ घेताना एक्झाम दृष्टिकोनातून घेतले, दुसरी गोष्ट काही महिन्यांचे एकमेकात मिक्स पण झाले, परंतु हा जो कॉन्फिडन्स आहे तुम्हाला, सगळं ज्यावेळेस तुम्ही करणं बघता शेवटेपर्यंत त्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड होईल की वा मी छान केले, पेपरला तुम्हाला ह्याचा कॉन्फिडन्स राहील. नंतर बघा पीएम जनधन योजना, आयोगाची आवडती योजना, 14 ऑगस्ट 2014 ला पंतप्रधानांनी घोषणा केली होती आणि 28 ऑगस्ट 2014 ला काय केली होती, ही योजना लागू केली होती. ही योजना टोटल 3 टप्प्यांमध्ये आहे इकॉनॉमिकली दृष्ट्या, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा काल मी तुम्हाला सांगितलं होतं की हळद जे हळद मंडळ आहे त्याचं मुख्यालय कुठे, निजामाबादला. त्याचे मी काल अध्यक्ष सांगितले होते, तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत लक्षात ठेवा. पहिले अध्यक्ष पल्ले गंगा रेड्डी. आणि भारत हा हळदीचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक निर्यातदार देश आहे. काय, उत्पादक आणि ग्राहक निर्यातदार देश कोण आहे, आपला इंडिया आहे. ओके. जागतिक उत्पन्नाच्या जवळपास 70% अधिक उत्पादन कुठे होतं, एकट्या आपल्या इंडियामध्ये होतं. हे इथं महत्वाचं म्हणजे महत्वाचं. ओके. त्यानंतर बघा परीक्षेला जाता असे काही काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो मी तुम्हाला की कर्नाटक काय, इच्छा पूर्ण करणारे म्हणजे इच्छा मरणाला परवानगी देणारं जर पहिलं राज्य विचारलं तर ते नाव आहे कर्नाटक. कर्नाटकने काय केलं, इच्छा मरणाची इच्छा पूर्ण करणार म्हणजे एखाद्याने इच्छा मरण मागितलं आणि त्याला इच्छा मरण दिलं असं राज्य कुठलंय, तर कर्नाटक. लक्षात ठेवा. जर इच्छा मरणाची परवानगी मिळालेली भारतातील पहिले व्यक्ती आले, सध्याला ट्रेंडिंगला आहेत व्यक्ती, तर त्या व्यक्तींचं नाव लक्षात ठेवा. त्या व्यक्तींचं नाव आहे हरीश राणा. काय नाव आहे, हरीश राणा. हरीश राणाला काय केलंय, तुम्ही मध्यंतरी बघितलं असेल की पहिलं इच्छा मरणाची काय केली, भारत सुप्रीम कोर्टाने काय केली, परवानगी दिली. नंतर अटलांटिक महासागर पार करणारी पहिली महिला, अटलांटिक महासागर, आपल्या इथल्या गावातला तलाव नाही, अटलांटिक महासागर कोण आहे, अनन्या प्रसाद. ह्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा क्रिकेटचे एक प्रसिद्ध समालोचक होते, तुम्ही त्यांना एबीपी माझा बऱ्याच वेळा बघितला असेल. त्यांच्या निधनाची बाकीच्या गोष्टीची काय घेणं नाही, पण त्यांचं एक पुस्तक आहे शतकात एकच सचिन. ते पुस्तक कोणी लिहिले, द्वारकानाथ संजगिरी यांनी लिहिले. एबीपी माझाचे ते प्रसिद्ध क्रीडा निवेदक होते, त्यांचं आता निधन झाले आणि त्यांचं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे शतकात एकच सचिन. त्याचं त्यांनी काय केलंय, लेखन केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा पुढे बघा आलोक आराध्य काय होते, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती त्यांची आणि ते मुंबईचे काय होते, 48वे मुख्य न्यायाधीश होते मुंबई हायकोर्टचे. परंतु आता त्यांच्या जागी कोण आले, तर लक्षात ठेवा त्यांच्या जागी आले एन चंद्रशेखरन. काय नाव आहे त्यांचं, न्यायमूर्ती चंद्रशेखरन. लक्षात ठेवा काय नाव आहे, एन चंद्रशेखरन. ओके, एन चंद्रशेखर. ओके. त्याच्यानंतर बघा त्यांचा जन्म वगैरे कुठे झाला काय त्याच्याशी जास्त गोष्टीचे आपल्याला घेणं देणं नाही. नंतर भारताचे लोकपाल, मी तुम्हाला सांगितलं होतं लोकपाल कायदा 2013 ला आला.
2014 लोकपालची अंमलबजावणी झाली. तर लक्षात ठेवा 2014 जेव्हा अंमलबजावणी झाली तेव्हा पिनाकी चंद्र घोष, काय नाव त्यांचं, पी.सी. घोष. पी.सी. घोष काय होते, भारताचे पहिले लोकपाल होते. आणि आता कोण आहे लक्षात ठेवा, अजय माणिकराव खानविलकर आहेत. ह्याच्यावर आयोगाचा PYQ विचारला गेलेला आहे, लक्षात असू द्या. ओके. नंतर बघा, आता महाराष्ट्रामधील पहिले AI विद्यापीठ, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, कर्जत आलं तरी करायचं, पनवेल रायगड आलं तरी क्लिक करायचं, काही नाही, दोन्ही पण तिथेच आहे, त्याच पट्ट्यात आहे. त्याच्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला पनवेल दिसेल, काही ठिकाणी कर्जत दिसेल. नंतर बघा, नवे राज्य निवडणूक आयुक्त, आता कुठले, तर महाराष्ट्र राज्याचे. महाराष्ट्र राज्याचे नवे निवडणूक आयुक्त कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे दिनेश वाघमारे. दिनेश वाघमारे काय आहेत, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आणि भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त जर तुम्हाला विचारलं, तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांचं नाव आहे ज्ञानेश कुमार. विचारला जाऊ शकतो, कारण निवडणूक आयोग सध्या लई चर्चेत आहे, फार रान उठून टाकले निवडणूक आयोगाच्या विरोधात. त्यांचं काय नाव आहे, ज्ञानेश कुमार. ज्ञानेश कुमार कोण आहेत, की भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त आहेत. त्यानंतर रावसाहेब बोराडे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार मिळाला. लक्षात ठेवा, रावसाहेब रंगनाथ बोराडे यांचं निधन झालं आणि लक्षात त्यांचं निधन झाल्यामुळे ते सध्या थोडे जास्त चर्चेत होते. त्यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 मिळाला होता. पण त्याच्या बाबतीत मी तुम्हाला पुढची एक गोष्ट सांगतो, 2024 चा पुरस्कार लक्षात ठेवाच, पण 25 चा पण लक्षात ठेवा. 2025 चा विंदा करंदीकर पुरस्कार कोणाला भेटलाय, श्रीनिवास कुलकर्णी. काय नाव आहे त्यांचं, श्रीनिवास कुलकर्णी. हे मी पुढे घेतलंच आहे, परंतु तुम्हाला मी आता एक थोडीशी कल्पना असावी म्हणून सांगितले. परत पण सांगणार आहे श्रीनिवास कुलकर्णी, इथं थोडासा सेन्स लावा म्हणून. कारण आपण जसं जसं जूनच्या पुढे जाणार आहेत ना, तसं तसं लयच खतरनाक काम असणार आहे आपलं. जून, जुलै, ऑगस्ट आणि पुढचे शेवटचे 4 महिने तर विषयच नाही घ्यायचा, एक नंबर. तर बघा इथं काय, श्रीनिवास कुलकर्णी काय असणार आहेत, की त्यांनी काय भेटलाय, विंदा करंदीकर जीवन गौरव भेटलाय. बाकीचे काय करू नका, बाकीचे जे पुढचे आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगतो. त्यानंतर बघा, दिनविशेष. सध्या दिनविशेषांवरती खूप ट्रेंड आहे. तर दिनविशेषांच्या बाबतीत हे कालच सांगितलं मी तुम्हाला, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारा महाराष्ट्र, त्यामुळे मी काय ते डबल घेत नाही. त्यानंतर कवितांचे गाव, त्याच्या अगोदर मी तुम्हाला दिनविशेषांचं बोलत होतो. त्या दिनविशेषांवर आयोगाचा एवढा ट्रेंड आहे, आता 21 मार्च विचारला होता बघा, की कविता दिन, त्यात पुढे काय केलं, डॅश डॅश डॅश, कुठल्या संस्थेने आणि कधी सुरू केला हे विचारलं होतं. त्यामुळे दिनविशेष आणि पुस्तकांवर मी तुम्हाला सांगितलं 1-1 मार्क फिक्स आहे, त्यामुळे ते थोडंसं काय द्यायचंय, भर द्यायचंय. तर दिनविशेषांच्या बाबतीत मी बोलतो तुम्हाला बघा, दिनविशेषात लक्षात ठेवा 21 मार्चला जागतिक हिमनदी दिन आहे. हे शेवटी मी दिनविशेषामध्ये अजून कव्हर केलंय, तरी पण लक्षात असू द्या. 21 मार्चला काय, जागतिक हिमनदी दिन. आणि 21 मार्चात कुठला आयोगाने आता विचारलाय, कविता दिन. आणि ते कुठल्या संस्थेने केलाय ते पण विचारलं होतं. तर कुठला केलाय तो, युनेस्कोने केलाय सुरू, युनेस्को. ओके ओके. त्यानंतर बघा 23 जानेवारी पराक्रम दिवस असतो. सुभाषचंद्र बोसांनी काय केलं होतं, ते चांगला पराक्रम केला होता म्हणून त्यांच्या, किंवा ते पराक्रमी होते म्हणून काय केलं, त्यांच्या जयंती निमित्तानं 23 जानेवारी काय पराक्रम दिवस काय केला जातो, साजरा केला जातो. आणि त्याच दिवशी एका पुरस्काराचं वितरण केलं जातं, नेताजी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. तो पण पुरस्कार ह्यात आलाय आणि तो पुरस्कार कोणाला भेटला होता यंदाचा, सीता शेळकेंना भेटला. कुठला, सीता शेळके, ज्या अहिल्यानगरच्या आहेत त्यांना भेटला होता हा पुरस्कार. ओके. नंतर बघा नेक्स्ट 25 जानेवारी राष्ट्रीय पर्यटन दिन. 25 जानेवारी काय, राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून महत्वाचा आहे. त्याच्यापेक्षा महत्वाचं काय, तर 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन. कुठला, राष्ट्रीय. हे इलेक्शनच्या बाबतीत सध्या लय गोष्टी चर्चेत आहेत, त्यामुळे प्रश्न पडू शकतो. राष्ट्रीय मतदार दिवस तो का, तर बघा आपला निवडणूक आहे, निवडणूक आयोग जो आहे, ज्याचे मी अध्यक्ष आपले हे सांगितले तुम्हाला मी, मुख्य आयुक्त सांगितले ज्ञानेश कुमार, तोच आपला निवडणूक आयोग कधी रिफॉर्म झालता, तर 25 जानेवारी 1950 ला. कधी, 25 जानेवारी 1950 ला. त्यानंतर बघा त्याची संकल्पना काय होती या वर्षीच्या मतदार दिनाची, नथिंग लाईक वोटिंग. नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर. लक्षात असू द्या. त्यानंतर बघा कवितांचं गाव. कवितांचं गाव डेव्हलप करायचं काम चालू आहे सध्या. एक कवितांचं गाव नाशिक मध्ये होते, जे आपले कुसुमाग्रज आहेत, वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचं जन्मगाव आहे. त्यांचं गाव कुठलंय, शिरवाड. आणि शिरवाडला काय चालू आहे, कवितांचं गाव बनवायचं काम चालू आहे. त्याचबरोबर पुस्तकांचं गाव, आपण बघितलं भारतातलं पहिले पुस्तकांचं गाव भिलार. अजून पुस्तकांचं गाव डेव्हलप करतायत, जे आपले केशवसूत होते. केशवसूत यांचं रायगडमध्ये गाव आहे, मालगुंड त्या गावाचं नाव आहे. आणि त्या मालगुंड गावाला काय करतायत, पुस्तकाचं गाव म्हणून काय करतायत, डेव्हलप करत आहेत. नंतर बघा पुढं, आता ही शून्य काय होती लक्षात ठेवा.
शून्य भारतातील पहिली इव्हिटोल एअर टॅक्सी होती. शून्य काय होती? भारतातील पहिली इव्हिटॉल एअर टॅक्सी. महत्वाचं आहे, येऊ शकतं भारतातील पहिली इव्हिटॉल एअर टॅक्सी कुठली, आणि खाली पर्याय असू शकतात शून्य वगैरे असे काय, तर त्याचं उत्तर काय असणार आहे? शून्य. त्यानंतर भारतातील, आणि ती शून्य कोणी काढली लक्षात ठेवा, बेंगलोरमध्ये एक संस्था आहे सहला इनोव्हेशन, तिने ती काय केली? काढली. त्यानंतर बघा, भारतातील पहिला एआय संचलित क्रेडिट कार्ड तज्ञ, एआय संचलित, एआय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित काय क्रेडिट कार्ड तज्ञ कोणता आहे? तर त्या तज्ञाचं नाव काय? तर लक्षात असू द्या, वायझर नाव आहे त्याचं. काय? वायझर. ओके. नंतर झोमॅटोचं आपण जे ऑर्डर मागवतो बघा रात्री, उशिरा जर ऑर्डर करायची असेल ती झोमॅटोवरून करतो, तर झोमॅटोचं नाव आता चेंज झालंय, तर त्याचं काय झालंय? इटर्नल लिमिटेड नाव झालंय. काय? इटर्नल लिमिटेड. नंतर बघा, पुढे जाऊया आपण. बघा, भारतामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन इंजिन विकसित करण्याचं काम चालू आहे. आणि आता आपण बघितलं असेल, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कुठं चालली? तर ती कुठं चालली? लक्षात राहू द्या, ती चालली हरियाणामध्ये. आणि हरियाणात कुठं? हरियाणामध्ये जिंद ते सोनीपत या मार्गावर. कुठं? जिंद ते सोनीपत. ओके, हे नोट डाऊन करून ठेवा. तर आपण पुढे बघूया. स्माइल योजना. स्माइल योजना कशासाठी असू द्या, आपले जे रस्त्यावरचे भिकारी आहेत किंवा जे ट्रान्सजेंडर आहेत, त्यांचे काय, त्यांच्या संकल्पना सोडवण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल आणण्यासाठी, किंवा त्यांना जे जे प्रॉब्लेम आहेत त्यांचे प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचं आणि त्यांचं काय करायचं? पुनर्वसन करायचं. यासाठी आपल्या केंद्र सरकारने स्माइल योजना आणली. आणि स्माइल योजना कधीची? 2022 ची. आणि ती कुठल्या मंत्रालयाअंतर्गत आहे? तर सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. नंतर जगातील पहिले महामृत्युंजय यंत्र, जगातील पहिले महामृत्युंजय यंत्र, तर ते महामृत्युंजय यंत्र कुठं होतं? बघा, आपल्या प्रयागराज मध्ये, की जिथं काय झाला होता? महाकुंभ मेळा पार पडला होता. नंतर बघा, नेक्स्ट, सुकन्या समृद्धी योजना, तिला पण काय झाले? 10 वर्ष पूर्ण झाले, ते लक्षात असू द्या. सुकन्या समृद्धी योजना कधीची? 22 जानेवारी. सुकन्या समृद्धी आणि बेटी बचाव बेटी पढाव दोन्ही योजना काय एकाच दिवशीच्या आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही योजनांपैकी एका कुठल्या तरी योजनेवर आयोग कधी ना कधी एखादं स्टेटमेंट टाकू शकतं, प्रश्न विचारू शकतं. नंतर जलजीवन मिशनचा विस्तार केलाय. तर सुरुवातीला काय केलं होतं? जलजीवन मिशन 2024 पर्यंतच ठेवलं होतं, पण त्याचा काय केलं? आता 4 वर्षांनी काय केलं? त्याचा विस्तार वाढवलाय. मग 2024 ऐवजी काय केलंय? आता ते 28 पर्यंत काय केलंय? करणार त्याला चालू ठेवायचा आदेश दिलेला आहे. याच्यावरती राज्यसेवेला प्रश्न येऊन गेलाय. तर त्याच्यामध्ये काय होतं? प्रति व्यक्ती प्रतिदिन किती पाणी असेल ते विचारलं होतं राज्यसेवेला. त्याचं स्टेटमेंट होतं, तर किती असेल बघा? 55 लिटर काय असेल? पाणी असेल, 55 लिटर. त्यानंतर ही योजना कधीची? तर 15 ऑगस्ट 2019 ला ही योजना काय करण्यात आली होती? सुरू करण्यात आली होती. ओके. त्याच्यानंतर सन्मान संजीवनी ऍप. सन्मान संजीवनी ऍप काय? हरियाणा सरकारने बालिका दिनाच्या दिवशी हे ऍप काय केले? लॉन्च केले. कोणी? हरियाणा सरकारने. कधी? 24 जानेवारीला बालिका दिन असतो. मी बालिका दिन सांगितलं होतं. 10 ते 45 वयोगटामधील ज्या महिला किंवा मुली आहेत त्यांना काय करायचं होतं? सॅनिटरी नॅपकिनचं काय करायचं? वाटप करायचं होतं, किंवा त्यांना सॅनिटरी नॅपकिन काय करणार होते? देणार होते. किंवा सॅनिटरी नॅपकिन बद्दल जनजागृती करण्यासाठी हरियाणा सरकारचं कुठलं ऍप आहे? तर सन्मान संजीवनी. ओके, सन्मान संजीवनी. बघा, पुढे जाऊया आपण. भीक मागण्यावर बंदी आपण बघितलं होतं काल. इंदूर आणि दुसरं कोण आहे? भोपाळ. त्यानंतर अगोदर इंदूरने केली आणि त्याचं चालनाकरण कोणी केलं? भोपाळने केलेलं आहे. इंदूर आणि उदयपूर पाणथळ शहर मान्यता दिली. बघा, इंदूर आणि उदयपूरला काय केलंय? वेटलँड सिटी ऍक्रेडिटेशन मिळवणारी भारतातील पहिली शहरं कोणती? आयोगाचा प्रश्न फेम होऊ शकतो. लक्षात ठेवा, एक इंदूर आणि दुसरं उदयपूर. इंदूर आणि उदयपूर कशात आलेत? WCAच्या नामांकनामध्ये नामांकन मिळणारी भारतातली पहिलीच ही दोन शहरे आहेत. त्याची WCAची योजना 2015 मध्ये COP12 मध्ये ते काय केले होते? मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर बघा, नायजरने काय केले? आपला जो ओंकोसिरोसिस असतो, ओंकोसिरोसिस किंवा रिव्हर ब्लाइंडनेस, की जो डोळ्यांचा आजार आहे. कशाचा? डोळ्यांचा आजार आहे. त्या डोळ्यांच्या आजारावरती काय केलंय? नष्ट करण्याचा प्रयत्न केला. डोळ्यांचा आजार आहे आणि तो काय केलाय? नष्ट करणारा पहिला आफ्रिकन देश आहे. रिव्हर ब्लाइंडनेस आणि ओंकोसेरोसिस नष्ट करणारा पहिला आफ्रिकन देश कुठला? नायजर. आणि थोड्याच वेळापूर्वी आपण बघित होतं, नायजर, बुर्किना फासो आणि माली
हे कशातून बाहेर पडले होते? इकोवास मधून बाहेर पडले होते. नंतर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स काय? तर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स भारत आणि काही राष्ट्रांनी एकत्र येऊन जे कॅटच्या प्रजातीतील ॲनिमल्स आहेत ते टोटल 7 आहेत. त्या 7 प्राण्यांची संवर्धन करण्यासाठी एक संघटना बनवली. त्या संघटनेचं नाव ठेवलं इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. ती कधी स्थापना झाली त्याची? तर बघा 23 जानेवारी 2025 रोजी तिची अधिकृतपणे काय केली? स्थापना करण्यात आली कायदेशीररित्या. त्यानंतर तिचं मुख्यालय कुठे? तर ते आपल्या इंडियानेच जास्त इनिशिएटिव्ह घेतला होता. त्याच्यामुळे लक्षात ठेवा इंटरनॅशनल सोलार अलायन्सचं पण मुख्यालय भारतात आहे, की जी पहिली इंटरनॅशनल सोलार अलायन्स अशी पहिली संस्था आहे. कुठली? ISA, जिचं कराराद्वारे मुख्यालय कुठे? इंडियातल्या गुरुग्राममध्ये. गुरुग्राम कुठे? हरियाणामध्ये. तर ही 23 जानेवारी 2025 ला अधिकृतरित्या कायदेशीर बनली आणि हिचं मुख्यालय पण कुठे? भारतामध्येच आहे. त्यानंतर ह्याच्या संस्थापक देशांमध्ये भारताची मुख्य भूमिका होती असू द्या. त्यानंतर एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, जे 7 मोठे मोठे कॅट्स आढळतात त्या 7 मोठ्या मोठ्या प्राण्यांमध्ये कोणते कोणते बघा? वाघ, त्यानंतर सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, हे सगळे भारतात आढळतात. परंतु प्युमा आणि जागवार हे 2 आढळत नाहीत. मग लक्षात ठेवायचं आपल्याकडे काय? प्युमाचा शूज घालतो आणि जागवार गाडी, हे 2 आपल्याकडे आढळत नाहीत असं लक्षात ठेवा. बाकी सगळे वाघ, सिंह, बिबट्या हे तर आपल्याला सारखे दिसतात कुठं ना कुठं ह्याच्यात. हिमबिबट्या लडाखमध्ये असतो आणि चित्ता आता सध्या आपण आणलाय. त्याच्यामुळे हे कुठले आहेत आणि कुठले नाहीत हे लक्षात ठेवणं थोडं एवढं काय मुश्किल नाही. फक्त लक्षात ठेवा पुमाचा शूज आणि जागवारची गाडी आपल्याकडे नाही असं लक्षात ठेवा. स्वतःकडे नाही म्हणायचं असं लक्षात ठेवा. त्यानंतर तारानाकी मौंगा पर्वतातला एक कायदेशीर व्यक्तिमत्व मिळवले. म्हणजे काय माहितीये का? जिवंत माणसाचा दर्जा, व्यक्तीचा दर्जा कोणाला दिलाय? तर पर्वताला. तुम्ही म्हणता ना असं कसं शक्य पर्वताला? तर लक्षात ठेवा असं न्यूझीलंडने ह्याच्या अगोदर पण केले. नदीला पण दर्जा दिलाय जिवंत व्यक्तीचा, पर्वताला पण दिलाय. तर तसंच बघा न्यूझीलंडने काय केलंय की तारानाकी मोंगा हे जो पर्वत होता तिथला त्याला काय केलाय? माणसाचा दर्जा दिलाय. कायदेशीर व्यक्तिमत्व म्हणजे माणसाचा दर्जा की तो जिवंत आहे असं संबोधलं जातं. तर पुढे बघूया आपण संरक्षण आणि तिसरे लॉन्च पॅड. आता बघा आपण जिथून अंतराळ प्रक्षेपण करतो त्याला म्हणलं जातं लॉन्च पॅड. जिथून आपण अंतराळ याने किंवा जे आपल्याला अंतराळात काय गोष्टी सोडायच्या असतात तिथून आपण ज्या लॉन्च करतो त्या लॉन्चिंग स्टेशनला लॉन्च पॅड म्हणतात. आणि हे असं भारतात आतापर्यंत 2 लॉन्च पॅड होते. ते 2 लॉन्च पॅडची नावं सांगतो मी. तर बघा पहिलं लॉन्च पॅड होतं FLP, हे PSLV साठी होतं. कशासाठी? PSLV साठी सुरुवातीला. परंतु नंतर वाटलं की SSLV साठी पण पाहिजे. तर SSLV साठी पण काय केलं? त्या FLP वरूनच काय करायला सुरुवात केली? प्रक्षेपण करायला सुरुवात केली. नंतर SLP पण होतं आणि त्याच्यावरून काय करायचे होते? जिओ स्टेशनरी GSLV साठी काय होतं? SLP हे होतं. आता मग आपल्याला गरज पडली की आता आपला अंतराळ कार्यक्रम आपण बरेच राबवायला चालू केले. इस्रोची थोडी थोडी हळूहळू प्रगती वाढली आणि कारण आता काय झालंय की गोळ्या मारायच्या आणि बंदुकीने युद्ध लढायचा तो जमाना गेला. आता आपल्याला प्रगत टेक्नॉलॉजीची गरज आहे. म्हणून आपण काय केलं? त्या दृष्टिकोनातून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावर तिसऱ्या लॉन्च पॅडचं काय केलं? आपण काम सुरू केले आता. त्यानंतर दुसरे रॉकेट प्रक्षेपण पायाभरणी बघा. आतापर्यंत आपली पहिली रॉकेट प्रक्षेपण कुठं होतं? तर बघा जे आपलं सतीश धवन अंतराळ केंद्र आहे जे आंध्र प्रदेशच्या जवळ आहे तिथं होतं. तर आपण तमिळनाडूमध्ये कुलसेक्रापट्टिनम श्रीहरिकोटाला आपलं काय होतं? पहिलं होतं. दुसरं कुठं केलं आपण? कुलसेक्रापट्टिनम. ह्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. इथं हायलाइट करून ठेवा. कुलसेक्रापट्टनम कुठे येते? तमिळनाडू मध्ये आहे कुलसेक्रापट्टनम. नंतर बघा शस्त्रास्त्र कपड्यांची पहिली निर्यात. शस्त्रास्त्र कपड्यांची म्हणजे कसले शस्त्रास्त्र कपडे? शस्त्रास्त्र कपडे म्हणजे युद्धाच्या वेळी जे कपडे वगैरे घातले जातात अशा शस्त्रास्त्र कपड्यांची पहिली निर्यात भारताने कोणाला केली? तर ती केली सुरिनामला. कोणाला केली? सुरिनाम रिपब्लिकला. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जाऊया आपण. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारे पहिले भारतीय. आपण ते मी तुम्हाला काल ऑक्सियम फॉर्मेशन बद्दल सांगितले. त्यांच्याबरोबर क्रू मेंबर म्हणून कोण होते ते पण सांगितले. प्रशांत नायर हे होते. नंतर बघा काल मी तुम्हाला सांगितलं होतं की विजयदुर्गचं नाव आपलं फोर्ट विल्यमचं नाव काय केलं होतं? विजयदुर्ग केलं होतं. तसंच अजून एक नाव बदललंय. तर सेंट जॉर्ज गेट जे होतं तिकडे काय केलं होतं? फोर्ट विल्यमचं नाव काय केलं होतं? विजयदुर्ग. किल्ला होता तो. फोर्ट म्हणजे किल्ला आणि विल्यम त्याचं केलं विजयदुर्ग. आणि आपल्याकडे मराठीत दुर्ग म्हणजे किल्ला असं ते लक्षात ठेवा. आणि इथं बघा सेंट जॉर्ज गेट. गेट आहे ना, गेटचं नाव काय केलं? गेटच केलंय. मग सेंट जॉर्ज इथं पण येस आहे इथं पण येस आहे. काय केलं त्याचं? शिवाजी गेट काय केलं? त्याचं नामांतरण केलेलं आहे. नंतर
संजय प्रणाली काय आहे तर लक्षात ठेवा. संजय प्रणाली अशी एक प्रणाली की जी अत्याधुनिक युद्धभूमी देखरेख प्रणालीचं काय करते, म्हणजे एक अत्याधुनिक युद्धभूमीवर देखरेख प्रणाली काय संजय नाव आहे तिचं, आणि तिचं काय केलं आपण उद्घाटन केलेलं आहे. ते कोणी कोणी केली, भारतीय लष्कर आणि बेलद्वारे केलेले. आणि एक युद्ध सराव सांगतो मी तुम्हाला, काल डेझर्ट सायक्लॉन सांगितलं होता. कुठला डेझर्ट सायक्लॉन, तो कोणाचा होता, UAE चा आणि इंडियाचा होता. पण आज मी तुम्हाला काय सांगणार आहे, आज मी तुम्हाला फक्त सांगणार आहे सायक्लॉन. आणि सायक्लॉन कोणाचा, इजिप्तचा आणि भारताचा सायक्लॉन. काय इजिप्तचा आणि भारताचा काय सायक्लॉन आहे, लक्षात ठेवा. नंतर इस्रोचे SDSC मधून 100वे प्रक्षेपण. आता तुम्हाला मी एका लेक्चर मध्ये सांगितलं होतं इस्रोने काय केलंय, 100वे प्रक्षेपण केले. आणि त्या कुठल्या उपग्रहाचं केलंय तर त्या उपग्रहाचं नाव आहे NVS-02 चं. आणि त्यासाठी कुठल्या प्रक्षेपाचा वापर केलाय, GSLV F-15. हे आपण दुसऱ्या टेस्टला हा प्रश्न टाकला होता, कुठल्या वाहनामधून त्याचं प्रक्षेपण केलं तर GSLV F-15 मधून केलं. आणि कुठल्या स्थानावरून केलं, श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश. हे आपलं काय आहे रॉकेट प्रक्षेपणाचं पहिलं केंद्र. दुसरं कुठे, कुलसेक्रापट्टणम तमिळनाडूमध्ये. ओके. त्यानंतर बघा 29 जानेवारी 2025 ला काय केलं होतं, ह्याचं लॉन्चिंग केलं होतं. भारताचं पहिलं प्रक्षेपण 10 ऑगस्ट 1979 ला केलं होतं. आणि ते लक्षात ठेवा कुठल्या वाहनाद्वारे केलं होतं, SLV 3E1 द्वारे काय केलं होतं, पहिलं प्रक्षेपण केलं होतं. नंतर बघा सुनीता विल्यम्स यांनी एक विक्रम केलाय. त्याआधी हे बघा, ग्लोबल फायर पॉवर निर्देशांकामध्ये शक्तिशाली सैन्यांच्या बाबतीत जे आपलं सैन्य आहे, तर शक्तिशाली सैन्यांच्या बाबतीत आपण जगात कितव्या क्रमांकाला आहे तर लक्षात असू द्या, आपण जगात आहोत 4थ्या क्रमांकाला. 1 नंबरला आहे USA, 2 नंबरला आहे रशिया, 3 नंबरला आहे चायना, आणि 4थ्या नंबरला कोण आहे, आपला इंडिया. ओके. चला नेक्स्ट घडामोडी बघूयात आपण. आज वायर येते जर खाली पायात गुंतते, त्याच्यामुळे थोडा पाय उचलावा लागतोय. त्यानंतर बघा भारतातील प्रादेशिक दिशादर्शन उपग्रह प्रणाली. भारतातील प्रादेशिक दिशादर्शन. आता प्रादेशिक दिशादर्शन म्हणजे काय तुम्ही म्हणतात तर आपली नॅव्हिगेशन, आपला जो गुगल मॅप आहे तसं. पण आता जो आपण GPS वापरतो मोबाईल मध्ये, तर ते GPS आहे USA अमेरिकेचं. ते अमेरिकेने असं फक्त जगाला वापरायपुरतं ते एक GPS सापडले. पण त्यांच्याकडे एवढं खतरनाक GPS आहे की जे ज्यांनी आता इराणचे राष्ट्राध्यक्ष मारले बघा, तर त्यावेळेस त्यांनी त्यांचं ॲक्युरेट लोकेशन कसं घेत होतं ते त्यांचं प्रायव्हेट आहे, ते कोणालाच त्यांनी अजून शेअर केलेलं नाही. खूप मायक्रो, म्हणजे पार ते ट्रान्सपरंट सुद्धा दिसतं, जमिनीच्या खाली सुद्धा कोण काय आहे ते. आता समजा मी लेक्चर घेतो तर मी एखाद्या बिल्डिंग मध्ये, तर त्यांना तिथून मी कुठं लेक्चर घेतो एवढं त्यांचं सूक्ष्म आहे, तर लक्षात ठेवा. तसं आपलं इंडियाचं पण एक दिशादर्शन म्हणजे GPS आहे थोडक्यात, तर त्याचं नाव आहे IRNSS, किंवा त्याला आपण काय म्हणतो, नॅविक म्हणतो. नॅव्हिगेशन साठी लक्षात ठेवा. नॅव्हिगेशनचं नॅविक आणि नॅव्हिगेशन कम्युनिकेशन असं ते. ओके. त्यानंतर अमेरिकेचं कुठलंय मी सांगितलं तसं GPS. रशियाचं ग्लोनास, म्हणजे काय लक्षात ठेवायचं, उसाचा रस प्यायला की ग्लो येतो असं लक्षात ठेवा. काय, रशिया ग्लोनास. युरोपियन युनियनचं गॅलिलिओ आपल्याला माहित होतं युरोपियन युनियनचा, त्याच्यावर लक्षात ठेवा. चायनाचं बेडू, आता ते नावावरूनच कळतं की ते चायनाचं असेल म्हणून. आणि QZSS ते कोणाचं आहे, जपानचं आहे. ओके. त्याच्यानंतर बघा आपल्या ज्या सुनीता विल्यम्स आहेत त्या अंतराळात गेल्या होत्या, आणि अंतराळात त्यांनी काय केलाय, स्पेस वॉक केलाय. स्पेस वॉक करण्याचा त्यांचा सर्वाधिक जास्त वेळ स्पेस वॉक करण्याचा त्यांचा विक्रम आहे. तर बघा त्यांनी सर्वाधिक वेळ अंतराळात काय केला, स्पेस वॉक करणाऱ्या त्या महिला, आणि त्यांनी 62 तास 6 मिनिट काय केलाय, स्पेस वॉक केलेला आहे. त्यांनी पेगी विल्सन जे आहेत अंतराळवीर, त्यांचा 60 तास 21 मिनिटांचा जो रेकॉर्ड होता तो काय करून टाकला, ब्रेक केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, अंतराळात मॅरेथॉन धावणाऱ्या पहिल्या व्यक्ती कोण आहेत तर त्यांचं नाव पण काय आहे, सुनीता विल्यम्स. 7 दिवसासाठी गेल्या होत्या, परंतु त्यांच्या क्रूजचा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे बऱ्याच दिवस तिथं काय राहिल्या होत्या, आता अंतराळात राहिल्या होत्या, त्यामुळे ते चर्चेत आहेत. दुसरी गोष्ट, ते अजून चर्चेमध्ये असण्याचं कारण त्यांनी आता काय केली, त्यांच्या क्षेत्रामधून निवृत्ती घेतलेली आहे. आणि त्या भारतीय वंशाच्या आहेत, हे पण इम्पॉर्टंट तेवढंच. भारताची प्रादेशिक दिशादर्शन प्रणाली मी तुम्हाला सांगितलं, तिचं नाव लक्षात ठेवा, नॅविक किंवा IRNSS. नंतर बघा भारताने जिंकला पहिला विश्वचषक. पहिला विश्वचषक पण कुठला तर लक्षात ठेवा, भारताने पहिला हॉकीचा विश्वचषक जिंकला. कशाचा, हॉकीचा, सॉरी खो खोचा. आणि खो खोचा विश्वचषक कुठे भरला होता, भारतातच भरला होता.
खो खो विश्वचषक तो महिलांनी पण जिंकला आणि पुरुषांनी पण जिंकला. महिलांमध्ये विजेता भारतच होता, पुरुषांमध्ये पण विजेता भारत होता आणि दोन्हीकडे पण उपविजेता कोण होता? नेपाळ होता. हे इथं इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट, महिलांची कर्णधार कोण होती? प्रियंका इंगळे आणि मुलांचा कोण होता? प्रतीक वायकर आणि हे दोन्ही पण महाराष्ट्रीयन आहेत. ही विशेष अभिमानाची बाब. नंतर ह्याचा मी तुम्हाला ब्रँड अँबॅसेडर कोण होता? तर सलमान खान ह्याचा काय होता? ब्रँड अँबॅसेडर होता. हे तुम्हाला मी तिथं काल परवा सांगितलं होतं. नंतर बघा पुरुष, आता हे जे ऑस्ट्रेलियन ओपन आहे, ऑस्ट्रेलियन ओपन विषयी जे चारही पण ग्रँड स्लॅम आहेत ते व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यावर आयोगाचा प्रश्न विचारण्याचा खूप मोठा ट्रेंड मागच्या 4 ते 5 वर्षापासून आहे. तर बघा ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन, फ्रेंच आणि त्याच्यानंतर US ओपन, हे चारही ओपन व्यवस्थित करायचे. त्याचे विजेता उपविजेता महिला आणि पुरुष त्याच्यावर प्रश्न 100% असतो. तर बघा 2025 ला जी ऑस्ट्रेलिया ओपन झाली त्याचा विजेता होता यानिक सिन्नर. काय नाव आहे त्याच्या विजेत्याचं? यानिक सिन्नर. 2025 च्या ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता. 2026 चा जर बघितला तर 2026 चा कोण होता? अल्कराज. काय नाव आहे? अल्कराज. कार्लोस अल्कराज. काय 2026 च्या या ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता आहे. त्यानंतर महिलांमध्ये कोण होते? मॅडिसन कीज. मॅडिसन कीज काय होते? अमेरिकन होत्या. त्या प्रथमच काय झाल्या होत्या? विजेत्या झाल्या होत्या ऑस्ट्रेलियन ओपनचा. त्यांनी बेलारूसच्या अरेना सबलेंका यांचा काय केला होता? पराभव केला होता. 2026 ची महिला कोण आहे? तर लक्षात ठेवा, महिला आलं तर तिचं नाव आहे एलिना रायबकिना. एलिना रायबकिना. ही काय? ऑस्ट्रेलियन ओपन 2026 ची महिला विजेता आहे, एलिना रायबकिना. ओके, हे व्यवस्थित काय करा, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. नंतर बघा पुढे जाऊया आपण. बीसीसीआयचे लोकपाल वगैरे मी काल बघितले होते. बीसीसीआयचे लोकपाल कोण? न्यायमूर्ती अरुण मिश्रा. अध्यक्ष सांगितले होते तुम्हाला मी, मिथुन मनास. आणि त्याच्यानंतर त्याचे हे कोण होते? सचिव कोण होते? देवजीत सैकिया. ओके, नंतर जाऊ आपण पुढं. 38व्या राष्ट्रीय स्पर्धा कुठं भरल्या होत्या? लक्षात ठेवा, फक्त कुठं भरल्या होत्या एवढंच विचारू शकतात. तर कुठं भरल्या होत्या? तर त्या भरल्या होत्या 38व्या उत्तराखंडला भरल्या होत्या. कुठं? आपल्या उत्तराखंडला भरल्या होत्या. आणि विजेता संघ काय असलं? सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ बिंडळ असलं काहीच विचारणार नाहीत. ओके, नंतर 39व्या ज्या स्पर्धा होत्या त्या 39व्या स्पर्धा भरल्या होत्या राष्ट्रीय मेघालयला. कुठं भरल्या होत्या? मेघालयला. कुठं भरल्या होत्या? मेघालय. ओके, त्यानंतर बघा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचा सदिच्छा दूत, जे आयसीसी ट्रॉफी पार पडली की ज्यामध्ये भारताने विजेतेपद मिळवलं, तर त्याच्यामध्ये बघा त्याचा चॅम्पियन्स ट्रॉफीचा सदिच्छा दूत कोण होता? अँबॅसेडर शिखर धवन. ह्याच्यामध्ये काय विचारला जाऊ शकतो? प्रश्न विचारला जाऊ शकतो. दिल्लीला जो खेळ महाकुंभ भरला त्याचा पण कोण होता? शिखर धवनच होता. आणि जो आता आपल्याकडे T20 वर्ल्ड कप झाला की जो आपण आपल्या इंडियामध्ये आयोजित केला होता, ज्याचा सदिच्छा दूत किंवा अँबॅसेडर कोण होता? तो रोहित शर्मा होता. आणि तो वर्ल्ड कप कोणी जिंकलाय? इंडियाने जिंकलाय. आयसीसी ट्रॉफी पण इंडियाने जिंकली आणि T20 वर्ल्ड कप पण कोणी जिंकलाय? इंडियाने जिंकलाय. सूर्यकुमार यादव कॅप्टन होता, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, त्याच्यानंतर सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार. सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार 2024-25 चा, तर तो 2024-25 चा कोणाला भेटलाय? सचिन तेंडुलकर यांना भेटलाय. कोणाला? सचिन तेंडुलकरचा. ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण रिसेंटली जर बघितलं तर रिसेंटली बघितलंय माजी अध्यक्ष जे होते आपले बीसीसीआयचे, रॉजर बिन्नी. या वर्षीचा कोणाला भेटलाय? रॉजर बिन्नी. आणि आपण ज्याला द ऑल म्हणून असं ओळखला जातो तो आपला भारताचा कसोटीवीर राहुल द्रविड. या दोघांना यंदाचा काय भेटलाय? सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार ह्या वर्षी भेटलाय. मागच्या वर्षीचा कोणाला? सचिन तेंडुलकर यांना. ओके, नंतर बघा रणजी ट्रॉफी 2024-25. रणजी ट्रॉफी जे रणजित सिंह आहेत त्यांच्या नावावर रणजी ट्रॉफीला काय केलंय? रणजी ट्रॉफी असं नाव दिलंय. 2024-25 जास्त महत्वाचं नाही, पण असू द्या, विदर्भाने विजेतेपद पटकवलंय आणि केरळ काय होता? उपविजेता होता. पण 2025-26 जर म्हटलं तर 2025-26 विजेतेपद कोणी पटकावलंय? तर लक्षात ठेवा, जम्मू आणि काश्मीरने काय केलं? त्याचं विजेतेपद पटकावलंय. आणि हे इतिहासात पहिल्यांदाच काय केलंय? जम्मू काश्मीरने त्याचं काय केलंय? विजेतेपद काय केलंय? पटकावलंय. त्याच्यामुळे इथं प्रश्न येऊ शकतो, पहिल्यांदाच कोणी पटकावलंय? जम्मू काश्मीरने. त्यांनी कर्नाटकचा काय केला? पराभव केला आणि हा चषक पटकावला. तर आतापर्यंत सर्वाधिक वेळा 42 वेळा रणजी चषक कोणी जिंकलाय? तर तो आपल्या मुंबईने जिंकलेला आहे. हे इथं महत्वाचं. पुढे जाऊया आपण. द वर्ल्ड आफ्टर गाझा.
अ गाईड टू चॅलेंजिंग टाइम्स हे एक पुस्तक आहे. जर आलं तर फक्त एवढंच येऊ शकतं, कारण थोडी आता गाझापट्टी मध्यंतरी चर्चेत होती. द वर्ल्ड आफ्टर गाझा एवढं येऊ शकतं. आणि द वर्ल्ड आफ्टर गाझा हे पुस्तक कोणाचं आहे? पंकज मिश्रा यांचं हे काय आहे? पुस्तक आहे. ओके. नंतर बघा नेक्स्ट, नरेंद्र चपळगावकरांचं निधन झालंय म्हणून ते थोडेसे इम्पॉर्टंट. तर बघा, नरेंद्र चपळगावकर आपले साहित्यिक होते. जे 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं नाशिकला, त्या नाशिकच्या साहित्य संमेलनाचे काय होते? ते अध्यक्ष होते. कोण? नरेंद्र चपळगावकर. त्यांचं निधन झालंय. त्यांचा जन्म झाला होता बीडला. नंतर ते मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे त्यांना काय मिळाला होता? जीवन गौरव आणि महाराष्ट्र सरकारचा दिलीप चित्रे स्मृती पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांचं निधन झालं होतं म्हणून ते चर्चेत आहेत. 96 कोण? नरेंद्र चपळगावकर अध्यक्ष. 97 कोण? रवींद्र शोभणे. काय नाव त्यांचं? रवींद्र शोभणे. नंतर 98 कोण? तारा भवाळकर, जे दिल्लीला भरलं होतं, तारा भवाळकर. आणि 99 कोण? जे साताऱ्याला भरलं होतं, त्यांचं नाव होतं काय? आपले पानिपतकार विश्वास पाटील. आता विश्वास पाटील कसे झाले काय, त्यांची स्टोरी मी तुम्हाला सांगितली असते, पण आता आपलं आहे रिव्हिजन लेक्चर आणि याच्यामध्ये काय सांगणार? विश्वास पाटील. ओके. आणि आता 100रावं कुठं भरणार आहे? तर 100रावं भरणार आहे आपल्या पुणे येथे भरणार आहे. ओके. नंतर बघा, तुलसी गौडांचं निधन झाले. तुलसी गौडा एक पर्यावरणवादी होत्या. त्या कर्नाटकातल्या होत्या. कुठल्या? कर्नाटकातल्या. आणि त्यांची ओळख होती जंगल अम्मा. जंगल अम्मा म्हणून त्यांना ओळखलं जायचं. आणि त्यांचा एक विशेष उल्लेख होता, त्यांना वनांचा विश्वकोश म्हणून जायचं, कारण त्यांना वनांबाबत काय होती? सगळी माहिती होती. वनांचा चालता बोलता विश्वकोश म्हणून तुलसी गौडा यांना काय केलं जायचं? ओळखलं जायचं. त्यांना पद्मश्री भेटला होता आता रिसेंटली. कधी? 2020 ला. आणि इंदिरा गांधी प्रियदर्शिनी वृक्षमित्र, जे वृक्षांच्या संवर्धनासाठी कार्य करतात, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तो त्यांना 1986 मध्येच काय झाला होता? प्राप्त झाला होता. कर्नाटक सरकारचा रजोत्सव प्रशस्ती पुरस्कार पण त्यांनी काय केलाय? प्राप्त केलाय. नंतर काही वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं, रावसाहेब रंगनाथ बोराडे यांना 2024चा विंदा करंदीकर पुरस्कार मिळाला होता आणि त्यांचं पण निधन झालंय. त्याच्यामुळे त्याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. तर बघा, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार त्यांना कधी मिळाला होता? 2024 ला. ते आपल्या लातूरच्या काडगाव मध्ये त्यांचा जन्म झाला होता. आणि त्यांचे साहित्य लक्षात ठेवा, ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या कोणत्या? तर त्यांचं आमदार सौभाग्यवती, तारा पाणी, नंतर कंस आणि कडबा, आपल्या गावाकडच्या लोकांना माहित असेल, पेरणी, नंतर ताळमेळ, मळणी. हे सगळे असे पेरणी, ताळमेळ, मळणी, कंस, कडबा, चारा पाणी, म्हणजे सगळे शेतीच्या शब्द आहेत. चारा पाणी, कंस, कडबा, पेरणी, नंतर मळणी, नंतर नातेगोती, आपण गावाकडे म्हणतो ना नातेगोती, शिका तुम्ही हो शिका, हे सगळे त्यांचं काय आहे? साहित्य संपदा आहे. नंतर बघा, पुढे जाऊया आपण. तर नेक्स्ट काय आहे बघूया. गुजरात मिष्टी योजनेअंतर्गत मिष्टी योजना आली होती बघा. आपले जे खारफुटी वन जे आहेत, म्हणजे खारफुटी मँग्रोव्ह जे समुद्राच्या किनारी येतात, त्या मिष्टी योजनेमध्ये देशातलं अव्वल राज्य कोणतं आहे किंवा खारफुटी वृक्षारोपणात आघाडी कोणी मिळवली? तर मिष्टी योजनेअंतर्गत गुजरात सरकारने काय केलंय? गुजरात राज्याने काय मिळवली? आघाडी मिळवलेली आहे. त्यानंतर पहिला वर्ल्ड पीस सेंटर कुठे? तर गुरुग्राम हरियाणाला आहे. वर्ल्ड शांतता सेंटर कुठे? तर गुरुग्रामला. नंतर शासकीय इमारतींसाठी 100% छतावरील सौर ऊर्जा. तर शासकीय जे छत आहेत, म्हणजे शासकीय इमारती ज्या आहेत की जिथं गव्हर्नमेंटची सर्व कामं चालतात, तिथं 100% छतावरील सौर ऊर्जा असं केलंय चंदीगडनी. आणि दुसरं दमण आणि दीव, ह्या 2 जिल्ह्यांमध्ये काय आहे की शासकीय इमारतींच्या छतांवर 100% काय वापरलेत? सौर पॅनल ठेवलेत. आणि त्यांनी त्या ऊर्जेची काय केली? क्षमता किंवा गरज भागवून टाकलेली आहे. नंतर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिले मंदिर कुठे? तर बघा, पहिलं मंदिर आहे ठाण्याच्या भिवंडीला. कुठं? ठाण्यात भिवंडीला. राष्ट्रीय मंदिर असे त्याला काही संबोधले जाते. आणि ते कुठे बघा? ते आहे भिवंडी, ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ओके. 6.5 फूट उंच मूर्तीची महाराजांची काय तिथं? भव्य अशी मूर्ती आहे. नंतर भारताची पहिली उद्योग प्रधान डिजिटल डिटॉक्स मोहीम आहे. उद्योग प्रधान डिजिटल डिटॉक्स मोहीम ही बियॉन्ड स्क्रीन मार्फत कर्नाटक राज्याने काय केली? राबवलेली आहे. ओके. नंतर बघा, पुढे बघूया आपण. विधानसभा कार्यवाहीचे प्रक्षेपण आणि संकेत. बघा, विधानसभामध्ये जे कामकाज चालतं त्याचं प्रकाशन किंवा त्याचं प्रक्षेपण सांकेतिक भाषेत करणारं भारतातील पहिलं राज्य काय? तर त्याचं नाव आहे पंजाब. पंजाबने काय केलंय की विधानसभा कार्यक्रमाचं प्रक्षेपण किंवा सांकेतिक भाषेत काय केलंय? त्यांनी प्रकाशन केलंय. म्हणजे ज्यांनी काय
ज्यांना दृष्टीहीन, आंधळे, बहिरे, पांगळे त्यांना ऐकण्यासाठी वाचण्यासाठी पंजाब सरकारने काय केली, भूमिका उपलब्ध करून दिलेली आहे. नंतर एआय संचलित चॅटबॉट आहे. एआय संचलित एक चॅटबॉट आहे, त्याचं नाव आहे सारथी आणि खूप चर्चेत राहिलाय हा सारथी. त्यामुळे इथं प्रश्न येऊ शकतो, सारथी हा चॅटबॉट कुणी सुरू केलाय? तर हरियाणा राज्य सरकारने काय केलाय, हा चॅटबॉट सुरू केलेला आहे. ओके. नंतर भारतात एक राज्य असं आहे की ज्याने काय केलंय, स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित केलाय. आता राज्यांनी उपग्रह प्रक्षेपित केलाय म्हणल्यावर ते महत्वाचं असणारच, बरोबर. आणि तर ते कुणी केलाय? आपले ईशान्येकडचं एक स्टेट आहे आणि तो केलाय आसाम. आणि आसामच्या बाबतीत मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या होत्या. त्याची पहिली राजधानी होती दिसपूर आणि ते दुसरी राजधानी आता विकसित करतायत, तिचं नाव काय आहे? दिब्रुगड. दिब्रुगड इथं लक्षात असू द्या. नंतर पुढे जाऊया आपण. आरोग्यासाठी ड्रॅगन को पायलट नावाचं एक नवीन एआय सहाय्यक कुणी स्थापन केलाय? सध्या बघा, आता जे आयोगाचा पेपर झाला ग्रुप बीला, त्याला एक चॅट जीपीटी कुणी आणलं असं विचारलं होतं. तर बघा, चॅट जीपीटी कुणी आणलं होतं, असेच बरेच पोर्टल ते मी ह्यात घेतले त्या पीडीएफ मध्ये. तर बघा, आरोग्यासाठी ड्रॅगन को पायलट नावाचा नवीन एआय सहाय्यक कुणी लॉन्च केलाय? तर तो लॉन्च केलाय मायक्रोसॉफ्टने. कुणी लॉन्च केलाय? मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेला आहे. त्यानंतर बघा, पुढे जाऊया आपण. महिला उद्योजकांसाठी एसबीआयने सुरू केलेला, महिला जे उद्योजक आहेत, ज्या महिला उद्योग करतील किंवा उद्योग करतील म्हणजे दुसरे उद्योग नाही, उद्योग म्हणजे काय, की ज्या व्यवसाय सुरू करतील त्या महिला उद्योजकांसाठी एसबीआयने एक तारण मुक्त, म्हणजे तुम्ही काही तारण ठेवायचं नाही, अशी कर्ज देण्याचा एक उपक्रम राबवलाय आणि त्या उपक्रमाचं नाव आहे अस्मिता. काय नाव आहे त्या उपक्रमाचं? अस्मिता. ओके. तर पुढं नेक्स्ट जाऊया आपण. आता बघा, एक एक्झरसाइज आहे डेझर्ट हन. काल आपण बऱ्याच एक्झरसाइज पाहिल्या, श्रीलेक्स पाहिली आपण, बरोबर. त्याच्यानंतर आता वरती एक गेली बघा, ती सायक्लोन एक पाहिली. तसंच एक्झरसाइज डेझर्ट हंट. डेझर्ट हंट काय लक्षात ठेवा, आपलं जे डेझर्ट आहे, आपलं डेझर्ट कुठे आहे? राजस्थानला. राजस्थानमध्ये जोधपूर येथे काय केलं होतं, आपण आपला डेझर्ट हंट सराव काय केला होता, आयोजित केला होता. तो कुठे केलता? तर जोधपूरमध्ये. आणि तो असतो कोणाकोणाचा? भारताचे तिन्ही पण दल आहे. आर्म फोर्स असतं, नेव्ही असते आणि एअरफोर्स असतं. हे सगळे मिळून काय असतात तिथं, त्या जोधपूरच्या तिथे येतात आणि काय करतात, इमर्जन्सी ऑपरेशन कसं करायचं, तिन्ही दलांचं कोऑर्डिनेशन कसं करता येईल याबद्दल इथं काय केलं होतं, सराव केला जातो. आणि इथंच काय केलं होतं, द्रौपदी मुर्मूंनी लढाऊ विमानातून प्रवास केला होता, एक हेलिकॉप्टर पण चालवलं होतं. नंतर इंडिया आणि रशियाचा इंद्रा मी तुम्हाला सांगितलं होतं कसं लक्षात ठेवायचं. आय म्हणजे IND म्हणजे इंडिया आणि RA म्हणजे रशिया. ओके. नंतर गंगेतले जे डॉल्फिन आहेत ना, त्या गंगेतल्या डॉल्फिनांची सर्वाधिक संख्या जर कुठल्या राज्यात आहे, तर सर्वाधिक संख्या ती आहे उत्तर प्रदेशमध्ये. कुठं? उत्तर प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा. गंगेतील भारतातील डॉल्फिनची गणना झाली होती, त्यात फक्त 3च डॉल्फिन कुठल्या? सिंधू नदीत आढळले होते. कुठं? सिंधू नदीत फक्त 3च आढळले होते. सिंधूत किती? फक्त 3. उरलेले जे सगळे डॉल्फिन होते ते कुठल्या नदीत आढळले होते? गंगा नदीमध्ये काय झाले होते? आढळले होते. ओके. तर बघा, पुढे जाऊया आपण. डिजिटल वापर करते खर्चात, म्हणजे आपण जे डिजिटल वापरतो, डिजिटल गोष्टी वापरतो, त्याच्या खर्चामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? 28वा क्रमांक आहे. ओके. नंतर बघा पुढं, वेटलँड वाईज यूज. हा रामसर श्रेणी ते लक्षात ठेवा, हा इम्पॉर्टंट आहे. इथं एक मी प्रेडिक्शन सांगतो, इथं विचारलं जाऊ शकतो प्रश्न. तर बघा, रामसर श्रेणीतील वेटलँड वाईज यूज पुरस्काराने सन्मानित केलेली भारतातील पहिली महिला कोण आहे? तर बघा, पहिली महिला पण म्हणा किंवा पहिली भारतीय व्यक्ती म्हणलं तरी चालतं, पहिली भारतीय व्यक्तीच आहे. त्यांचं नाव आहे जयश्री व्यंकटेसन. काय नाव आहे त्यांचं? जयश्री व्यंकटेसन. ओके. त्यांना काय केलाय, हा पुरस्कार दिलाय, वेटलँड वाईज यूज पुरस्कार. नंतर 2025 प्रिझर आर्किटेक्चर पुरस्कार लियू जियाकुन यांना मिळाला होता. कोणाला? लियू जियाकुन. 2025 चा प्रिझर आर्किटेक्चर पुरस्कार लियू जियाकुन यांना मिळाला होता. हे 54वे होते आणि ते तिसरे चिनी होते. ओके. किती वेळ? तिसरे चिनी विजेते होते. आणि हा प्रिझर पुरस्कार आहे ना, ह्याच्या अगोदर आपल्यातले एक दोषी म्हणून होते, रामकृष्ण राधाकृष्ण दोषी म्हणून होते, त्यांना मिळाला होता. तेव्हाच आयोगाने त्याच्यावरती काय केला होता, प्रश्न विचारला होता. ह्याला आर्किटेक्चरचा काय म्हणलं जातं? नॉबेल म्हणलं जातं. ह्याची सुरुवात 1979 पासून झालेली आहे. नंतर ह्या वर्षीचा पण भेटलाय 2026 तो पुढे आलाय. चिलीचे एक व्यक्ती आहेत, त्यांना तो काय घेतलाय, चिली देशाच्या व्यक्तींना तो काय घेतलाय, पुरस्कार भेटलाय. तो मी तुम्हाला सांगेल पुढे. ओके. त्यानंतर बघा,
शांतता आणि स्थैर्यासाठी गोल्ड मर्क्युरी अवॉर्ड तेनजिंग गॅत्सो 14वे दलाई लामा यांना काय झालेला आहे, तो प्राप्त झालेला आहे. चला आपण पुढे जाऊया. आता विचारपूर गाव, आता हे विचारपूर गाव का लक्षात ठेवा, हे मध्य प्रदेश मधील गाव आहे की जे फुटबॉल समृद्ध संस्कृती राबवली आहे त्या गावात. काय नाव आहे गावाचं? विचारपूर गाव. त्याला काय म्हणलं जातं, कारण ब्राझीलमध्ये फुटबॉल फेमस आहे आणि त्या गावामध्ये पण काय फुटबॉलची संस्कृती राबवली जाते. म्हणून ह्याचं काय, जे पंतप्रधानांची 103वी मन की बात झाली, त्या मन की बात मध्ये काय केलं होतं, या गावाचा उल्लेख केला होता. आणि हे गाव कुठलं लक्षात ठेवा, मध्य प्रदेश मधलं हे गाव आहे. कुठलं? मध्य प्रदेश मधील हे गाव आहे. नंतर आता होमूरच्या सामुद्रधुनीवर आता जो मेन्सचा पेपर झाला त्यामध्ये प्रश्न आला होता, सॉरी युपीएससी ला आला होता होमूरचा. आता काल परवा जो युपीएससीचा पेपर झाला, युपीएससी ला काय प्रश्न आला होता, हा होमूरचा प्रश्न आला होता. तर लक्षात ठेवा, होमूरची सामुद्रधुनी, तर होमूरची सामुद्रधुनी कोणत्या दोन गोष्टींना हे करते, लक्षात ठेवा, पर्शियनचं गल्फ आणि ओमानचा उपसागर ह्यांना काय करते, ते वेगळं करते. हे तर व्यवस्थित लक्षात असू द्या. आता बघा, आतापर्यंत जर एक ट्रेंड पाहिला तर एक ट्रेंड असा होता की आयोग आहे ना मार्च मधल्या दिनविशेषांवर एवढं फोकस करतोय की खूप, त्यामुळे मार्च दिनविशेष आपल्याला 3-4 मिनिटं एक्स्ट्रा गेले तरी चालते, पण मार्च दिनविशेष आपण पाठच करून टाकू. खूप खूप इम्पॉर्टंट आहे. काय तर मार्चचे दिनविशेष. तर बघा, मार्चच्या दिनविशेषामध्ये 1 मार्च शून्य भेदभाव दिवस. शून्य भेदभाव दिवस म्हणजे काय, झेरो डिस्क्रिमिनेशन डे. किती झाला जातो, 1 मार्चला काय झालं जातं, शून्य भेदभाव दिवस काय केला जातो, साजरा केला जातो. बघा त्याची थीम होती वी स्टँड टुगेदर. वी स्टँड टुगेदर हे लक्षात असू द्या. वी स्टँड टुगेदर काय शून्य भेदभाव दिवसाची काय होती, ती थीम होती. नंतर 1 मार्चला हा इम्पॉर्टंट आहे जास्त, 1 मार्च. त्यानंतर शून्य भेदभाव दिवस. जागतिक नागरिक संरक्षण दिन पण साजरा केला जातो, हा जरा लेस इम्पॉर्टंट आहे त्याच्या तुलनेत. नंतर बघा 3 मार्च वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे. 3 मार्च काय साजरा केला जातो, वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे. वन्यजीव संवर्धन वित्त, लोक आणि ग्राहकांसाठी गुंतवणूक त्याची काय होती, संकल्पना होती. नंतर 3 मार्च जो आहे तो 2023 पासून निशस्त्रकरण व अपप्रसार जागरूकता आंतरराष्ट्रीय दिन. एवढा काय जास्त हे नाही, पण 4 मार्च महत्वाचा आहे. 4 मार्च महत्वाचा आहे. 4 मार्चला वर्ल्ड ओबेसिटी डे असतो, म्हणजे ओबेसिटी म्हणजे जाडपणा. तर बघा वर्ल्ड ओबेसिटी डे, त्याची संकल्पना होती चेंजिंग सिस्टम्स हेल्दियर लिव्ज, म्हणजे तुमची सिस्टम चेंज करा तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल तर. तर बघा मोबाईल वर्ल्ड काँग्रेस मी कालच्या लेक्चर मध्ये सांगितली होती, कुठे भरली होती ती, स्पेन बार्सिलोना येथे ती काय करती, भरलेली होती. नंतर 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. इम्पॉर्टंट आहे, हायलाइट करा. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क समानता सशक्तीकरण. सर्व मुलींसाठी आणि महिलांसाठी हक्क समानता आणि सशक्तीकरण ही त्याची काय होती, थीम होती. त्यानंतर 7 मार्च, 7 मार्च काय, 7 मार्च आहे जन औषधी दिवस. काय आहे, 7 मार्च जन औषधी दिवस. त्याला हायलाइट करून ठेवा विषय, 7 मार्चला जन औषधी दिवस. त्याच्यानंतर बघा पुढची इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, 12 मार्च. तर 12 मार्चला काय, तर 12 मार्चला नो स्मोकिंग डे. 12 मार्चला कुणीच स्मोकिंग करायची नाही, एक दिवस विदाऊट स्मोक सगळ्यांनी राहायचं. त्या दृष्टिकोनातून तो दिवस पाळला जातो. आणि तो दिवस किती लक्षात ठेवा, 12 मार्च. ओके. आणि त्याची थीम होती अनमास्किंग द अपील. अनमास्किंग द अपील, पण ती नाही लक्षात ठेवली तरी सांगते, फक्त नो स्मोकिंग डे काय करा, लक्षात असू द्या. नंतर बघा 15 मार्च जागतिक ग्राहक दिन. आता ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव असली पाहिजे, ग्राहकांना कुठले कुठले राईट्स आहेत त्यांना माहिती पाहिजे. त्या दृष्टिकोनातून 15 मार्च ठरवलं गव्हर्नमेंटनी जागतिक ग्राहक दिन काय करायचा, साजरा करायचा. नंतर बघा 16 मार्च. 16 मार्चला काय, तर लसीकरण दिवस म्हणून काय केला जातो, साजरा केला जातो. त्याच्या मागचं रिझन असं होतं, 16 मार्च 1995 ला आपण पोलिओ लस जी आहे ती तोंडावाटे द्यायला काय केली होती, सुरुवात केलेली होती. नंतर बघा मी आता एका बॉक्स मध्ये इम्पॉर्टंट म्हणून वेगळ्या कलर मध्ये हायलाइट करून ठेवले, कारण आयोगाचा एक ट्रेंड राहिलाय. मार्च 20, मार्च 21, मार्च 22, मार्च 23, म्हणजे 20 मार्च ते साधारण 24 ते 25 मार्च पर्यंत ह्या 5-6 दिवसावर आयोगाचे PYQ आतापर्यंत 5 ते 6 वेळा आलेत. त्याच्यामुळे इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण बघा चिमणी दिवस विचारला आयोगाने, आनंद दिवस विचारलाय, आता काल परवाच्या एक्झामला कविता दिवस विचारलाय आणि क्षयरोग पण विचारलाय. त्यामुळे इथं काय करू शकतो, प्रश्न क्रिएट होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून बघा तर हे आपल्याला काही दिवस लक्षात ठेवायचे. तर बघा पहिल्यांदा मी सांगतो 20 मार्च लक्षात ठेवा. 20 मार्चला 2 दिवस असतात, कारण चिमणी आनंदाने उडून गेली असं लक्षात ठेवा. काय 20 मार्चला काय केली, चिमणी आनंदाने उडून गेली. 20 मार्चला
चिमणी दिवस एक असतो आणि 20 मार्चला आनंद दिवस एक असतो. कुठला? आंतरराष्ट्रीय आनंद दिवस. चिमणी आनंदाने उडून गेली. बरोबर? 20 मार्चला. ओके. त्यानंतर त्याची थीम होती आनंदीचं टेकिंग शेअरिंग अँड केअरिंग असं होतं. काय होती? शेअरिंग अँड केअरिंग. काळजी आणि वाटणी. शेअरिंग अँड केअरिंग. त्यानंतर बघा 22 आता आपण 20 मार्च बघितलं त्यानंतर 21 मार्च. 21 मार्च काय? वर्ल्ड पपेट्री डे. कुठला डे? वर्ल्ड पपेट्री डे लक्षात ठेवा. वर्ल्ड पपेट्री डे आणि लक्षात ठेवा तो किती 21 मार्चला आहे आणि 21 मार्चलाच अजून एक दिवस आहे. त्या दिवसाचं नाव आहे आता जो आयोगाने त्याच्यावरती प्रश्न विचारला होता तो आहे कविता दिन. कविता दिनावर आयोगाने आता काल परवाच्या मेन्सला प्रश्न विचारलाय. कविता दिन 21 मार्चला साजरा केला जातो. कविता दिनाची सुरुवात युनेस्कोने केली. कोणी केली? युनेस्कोने. हे इथं लक्षात असू द्या. नंतर 21 मार्चला अजून 2 दिवस असतील. हे 2 महत्वाचे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय वन हा पण इम्पॉर्टंट आहे 21 मार्च आंतरराष्ट्रीय वन दिन. ओके. आणि 21 मार्च अजून वर्ल्ड डाऊन सिंड्रोम डे. तो एवढा नाही लक्षात राहिला तरी हे दिनविशेष खूप महत्वाचे. छापून घ्या डोक्यात डायरेक्ट. कारण गरजेचे आहेत म्हणजे गरजेचे आहेत. ह्याच्यावर प्रश्न विचारण्याची खूप शक्यता आहे. ओके. नंतर 22 मार्च जलदिन हा पण महत्वाचा आहे. कुठला? 22 मार्च जलदिन हा कुणी सुरू केलाय? संयुक्त राष्ट्राने 1993 पासून सुरू केलाय. ह्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याची संकल्पना होती हिमनदी संवर्धन, कारण आता हिमनद्या लुप्त व्हायला सुरुवात झाली म्हणून त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर बघा 21 मार्च झालं, 22 झालं. आता आपण 23 मार्च बघू. तर 23 मार्चला काय बघा? 23 मार्चला वर्ल्ड वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे लक्षात ठेवा. वर्ल्ड कुठला? मेट्रोलॉजिकल डे 23 मार्चला वर्ल्ड मेट्रोलिक डे. आणि इथे 21 मार्चचे हा एक दिवस राहिला होता बघा आपला जागतिक हिमनदी दिन. तो पण कधी असतो? 21. तो अगोदर मी सांगितलाय त्याच्यामुळे तिथं काही जास्त मी फोकस केलं नाही. नंतर बघा क्षयरोग दिन 24 मार्चला. 24 मार्चला कुठं असतो? टीबी डे. येस वी कॅन इट एंड वी इट नाही एंड वी कॅन एंड टीबी म्हणजे आम्ही टीबी एंड करू शकतो किंवा संपू शकतो. साठी 24 मार्च लक्षात ठेवा. ओके. नंतर 30 मार्चला काय असतो? आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस. काय असतो? इंटरनॅशनल झिरो वेस्ट डे. इंटरनॅशनल झिरो वेस्ट डे कधी असतो? तर तो असतो 30 मार्चला. मला लक्षात कसं ठेवायचं? 30 मध्ये पण झिरो असतो आणि आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस पण कधी असतो? 30 मार्चला. ह्या झिरोवरून हा झिरो लक्षात असू द्या. फॅशन आणि वस्त्रांमध्ये शून्य कचऱ्याकडे म्हणजे फॅशन पासून आणि वस्त्रांपासून काहीच कचरा झाला नाही याची या वर्षीची काय होती? थीम होती. हे जे मी आता हे सगळे आता सांगितले हे सगळे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. हे इथं काय करा तुम्ही सगळे व्यवस्थित डोक्यात डायरेक्ट छापून घ्या. नंतर कबड्डी वर्ल्ड कप जो होता कबड्डी वर्ल्ड कप तो इंग्लंडला भरला होता. त्याच्यावर काही एवढा इम्पॉर्टंट नाही ते. हे लक्षात ठेवा. सोलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप. सोलार अल्ट्राव्हायलेटिंग इमेजिंग टेलिस्कोप तो कुणी हे केलाय? तर आपली पुण्यातली जी आयुका आहे. काय? आयुकाने काय केलाय? तो तयार केलेला आहे. आयुका पुणे. त्यानंतर भारताचा पहिला व्ही आर सक्षम मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म त्याचं नाव आहे ज्ञानधारा. आणि ज्ञानधारा कुणी आणलाय? तर तो आपल्या IITच्या गुवाहाटीच्या विद्यार्थ्यांनी काय केलाय? ज्ञानधारा आणलाय. ओके. नंतर बघा सीमेच्या सुरक्षिततेसाठी AI सक्षम रोबोटिक्स विकसित करणारी पहिली संस्था आहे. आपली जी सीमा आहे तिच्या सुरक्षिततेसाठी AI सक्षम रोबोटिक्स विकसित करणारी संस्था आहे आणि तिचं नाव आहे IIT गुवाहाटी. ओके. गुवाहाटी. ओके. त्यानंतर बघा युक्लिड अवकाश दुर्बीण. युक्लिड अवकाश दुर्बीण कुठे? तर युक्लिड अवकाश दुर्बीण ते बघा ESAच्या कॉस्मिक व्हिजन प्रोग्रामचा एक भाग आहे आणि त्यांनी काय केली? ती युरोपियन स्पेस एजन्सीनी काय केली? विकसित केली. तिचं काम आहे गडद ऊर्जा व गडद पदार्थांचा अभ्यास करणे. नॉर्मली फक्त एक आलंय कुठतरी कानावरून गेले म्हणून लक्षात असू द्या. नंतर नवी दिल्लीला 2 समिट भरल्या होत्या. 2 समिट सांगतो मी तुम्हाला. नवी दिल्लीला बऱ्याच समिट भरतात कारण मॅक्झिमम समिट इंडियामधल्या जर कुठं भरत असतात तर आपल्या त्या न्यू दिल्लीला भरल्या जातात. न्यू दिल्लीमध्ये एक समिट होती वर्ल्ड सस्टेनेबल समिट 2025. वर्ल्ड सस्टेनेबल समिट जागतिक शाश्वत विकसित परिषद ती कुठे भरली होती? नवी दिल्लीला. अजून एक भरली होती पर्यावरण परिषद एन्व्हायरमेंटल कॉन्क्लेव्ह कुठे भरली होती? नवी दिल्लीला 2025 ला. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं थायलंडला काय भरली होती? 6वी बिमस्टेक. आणि युवा म्हणलं युवा कुठे भरली होती? गांधीनगर गुजरात. कुठं? गांधीनगर गुजरात. आता कसं झालं मी तुम्हाला फास्ट मला एका तासात बरंच संपवत असल्यामुळे मी जास्त लिहित नाही. लिहिलं तरी मी कसं तरी आपलं पटपट पटपट पुढे जायचं या दृष्टिकोनातून स्पीडनी लिहित असतो. नंतर बघा
उपसहारा आफ्रिकन वीज पुरवठा करण्यासाठी एक मिशन आणले. उपसहारा आफ्रिकेतला जो हे आहे प्रदेश आहे तिथे वीज पुरवठा करण्यासाठी एक मिशन 300 लॉन्च केले आणि ते आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक आणि वर्ल्ड बँक ह्या दोन बँकेने मिळून काय केलं ते मिशन चालू केले. ते 2030 पर्यंत काय करायचं तिथं विद्युत पुरवठा करायचा आहे. नंतर ऑलेस रेषा हे आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या पर्यावरणीय क्षेत्रांना विभाजित करणारी काय आहे अदृश्य सीमा आहे. आशिया आणि ऑस्ट्रेलिया, इंडिया नाही आशिया, नाही तर म्हणतात इंडियाची आणि ऑस्ट्रेलियाची कुठे बॉर्डर आली बाबा, असं काही होऊ देऊ नका. नंतर गोल्डन डोम, तर गोल्डन डोम काय, गोल्डन डोम ही एक युएसए ची संरक्षण प्रणाली, जशी इस्रायलची आयर्न डोम आहे, काय आयर्न डोम, तशीच युएसए ची कुठली लक्षात ठेवा, तिचं नाव आहे गोल्डन डोम. ओके. नंतर 5i अशा नावाची एक आघाडी, किती 5i, आणि ते 5i मध्ये कोण कोण आहेत तर बघा, युएस, युके, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि हे न्यूझीलंड, असे 5 कशात आहेत 5i च्या आघाडीमध्ये आहे. ओके. या ठिकाणी आपलं 2025 चा मार्चचा चालू घडामोडीचा पाठ काय होतोय समाप्त होतोय. ठीक आहे मित्रांनो, काय अडचण असतील तर नक्की आम्हाला आमच्या टीमला कळवा. तुम्हाला लेक्चर कसं वाटतंय ते नक्कीच तुम्ही आपल्या युट्यूबच्या कमेंटमध्ये मला सांगू शकता. त्याच्यानुसार माझा काय वाढू शकतो, तुम्हाला सांगण्याचा जोश वाढू शकतो. तुम्ही जितका प्रतिसाद देताल तितकं मला त्याच्यावरती काही चांगल्या प्रकारे काम करता येईल. तुम्ही नक्की युट्यूबमध्ये कमेंट टाका, लाईक करा आणि काय अडचणी असतील तर मला 100% टीमला मेसेज करा. ओके. तर टीम तुमच्या सगळ्या अडचणी काय करेल सॉल्व्ह करतील. राहिल्याविषयी पीडीएफ कुठे भेटतील तर पीडीएफ ऍप मध्ये आपल्या अवेलेबल आहे. तुम्ही सीए कंबाईन मेंटर ऑफिशियल हे ऍप डाउनलोड करून त्यातून काय करू शकता पीडीएफ मिळवू शकता. ओके. ठीक आहे. आणि यामध्ये मी 2 पानं तुमच्या पीडीएफ मध्ये जे असणारे 2 पानं कट केले ते कुठले होते, ते पद्म पुरस्कारांचे होते. 2025 चा पद्म पुरस्कार आपल्याला शक्यता लय कमी 1% विचारला जाण्याची, त्याच्यामुळे मी ते पेज कट करून टाकले. कारण आपल्याला 2026 चे पद्म पुरस्कार जानेवारीच्या पीडीएफ मध्ये शिकायचे आहेत, त्याच्यामुळे ते इथं जास्त त्याला वेळ घालू नका, कारण ते वेळ खाऊ पाठ होता. मी तो कट करून टाकला आणि कसं आहे तो लक्षात ठेवायला पण खूप किचकट झाला असता, म्हणून मी तो कट केलेला आहे. ठीक आहे. भेटूया लवकरच नव्या एनर्जीसह, नव्या जोशाने आपण करूया एप्रिल 2025 च्या नव्या लेक्चरमध्ये नव्या घडामोडींची सुरुवात. ठीक आहे. भेटूया लवकरच. थँक्यू सो मच.